नमस्कार मित्रांनो, मी वाल्मिक मिस्त्री. तर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि ऊस लावायला येईल मित्रांनो मी. तर हे बघू शकता तुम्ही, मी तर कालचे ऊस बेनं पांगलो होतं ना आपण, तर ते लावण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. आणि इथं हे अमोल गोरे म्हणून हे शेतकरी, त्यांचा ऊस लावायचं चालू आहे मित्रांनो. काल जो 1.25 एकर रान होतं ते, आणि 1.25 एकर रानामधून आपण बेनं तोडून आणलं आणि त्यानंतर साळून खांडून अर्ध्याच्या वर बेनं दाबलं मित्रांनो. फक्त 20-25 बेड दाबायचे राहिले होते, म्हणजे लाईट नव्हती काल. आणि लाईट जर असती ना तर कालच्या काल पूर्ण फायनल होत होतं ते. तर लाईट नसल्यामुळं आज यावं लागलं इथं परत. आणि दाबायचं पण चालू मित्रांनो. मी तुम्हाला त्या शेतकऱ्याशी संवाद साधून देतो. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि जेणेकरून आपल्याला रोजचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पडत जाईल मित्रांनो. आणि मी तुम्हाला दाखवतो माझ्या पुढील व्हिडिओमध्ये, शेतकरी पण दाखवतो मी तुम्हाला, आणि ऊस लागवड पण दाखवतो कशी चालू आहे आपली लागवड. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी. तर हे बघा मित्रांनो, आपली इथे ही लागवड चालू आहे अशा पद्धतीने. तर हे बघा, इकडं हे पूर्ण रान भिजलेलं आहे. आणि ते समोर जे शेड दिसतंय ना ते गॅरेज आहे. तिथपर्यंत हे बघा, हे पूर्ण रोडचं कोपरा आहे मित्रांनो इथं. आणि हे बघा, ही सरी दाबायची झाली आणि हिला पाणी चालू आहे. आणि या पद्धतीने आपण असं बेन आथरतो. हे पहा, म्हणजे हे दोन जे बेन आहे ना, या साईडचं एक या सरीत पडतं आणि इकडचं या सरीत पडतं मित्रांनो. आता ही सरी वल्ली झाली का तिच्या पुढच्या सरीला पाणी लावायचं आणि मागची सरी दाबून घ्यायची. हे बघा मित्रांनो, इथून 1 2 3 4 5 6 बेड लंबे आणि त्या खांब्यापासून 52 आहे मित्रांनो. तर ते तेवढं बाकी पुढचं बघू शकता तुम्ही. तर ऊस लागवड कशी झाली मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले शेतकरी व्हिडिओ पण असतात आणि कॉमेडी व्हिडिओ पण बनवतो मी महाराजांचे. तर ते व्हिडिओ पण बघत जा मित्रांनो. आणि लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करत जा. आणि चॅनलवर जे कोणी नवीन असतील आपल्या, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला नवीन रोजची व्हिडिओची नोटिफिकेशन पडत जाईल मित्रांनो. आणि अजून आपली जानेवारीपर्यंत ऊस लागवड चालणार आहे मित्रांनो. तर हे बघा, इथं हायवे टच वावर आहे. आणि याच्याच पलीकडून आपण इथं परत एक जणास 3 एकर ऊस लावला आहे. समोर इथं हे झाड दिसतंय ना, त्या झाडाच्या पलीकडून. आणि त्यानंतर आपण इथं परत या बाजूनेच इथं हे अमोल गोरे म्हणून शेतकरी, त्यांच्यावरी ऊस लागवड चालू आहे मित्रांनो. म्हणजे एकाच दिवसात आपलं फायनल झालेलं आहे मित्रांनो इथं काल. आणि काल लाईट नसल्यामुळे थोडं एवढं जे बेन आथरेल दिसतंय ना तुम्हाला, एवढं राहिलं आहे आपलं भराचं. नाही तर पूर्ण फायनल झालं होतं मित्रांनो. म्हणजे आम्ही त्या दिवशी 1 एकरचा ऊस दाबून हे 1-1.25 एकरचं बेनं तोडून आणलं. आणि त्यानंतर बेनं साळून खांडून काल दाबलं. आणि लाईट जर असती तर कालच्या काल म्हणजे 2.25 एकरचं रान आपलं फायनल होत होतं मित्रांनो. तर लाईनचा काही प्रॉब्लेम होता, त्यामुळे लाईट नसल्यामुळे आपलं एवढं बेनं लाभास राहून गेलं. आणि ते अमोल भाऊ आता आपल्यासाठी चहा आणायला गेलेत मित्रांनो. आणि ते आल्यानंतर आपण त्यांचं आल्यानंतर पुढचा व्हिडिओ बनवू आपण परत. आणि शेतकऱ्यांना पण विचारून घ्या तुम्ही, आपली ऊस लागवड कशी चालू आहे. आणि ते आता गेले तिकडं गॅरेजकडं, येतील ते लगेच. आले की मी तुम्हाला दाखवतो. बघा, आता इथं या पद्धतीने आपली ऊस लागवड चालू आहे. हे बघू शकता तुम्ही. पहा टिपरांची लागवड कशी मित्रांनो.